जय हिंद हनुमंतजी. माझा आवाज येतोय व्यवस्थित? नमस्कार. जसं मांढरे सरांनी सुरुवात केली आणि एक मी सगळ्यांसोबत सांगू इच्छितो की माझ्या आयुष्यातला आज अतिशय आनंदाचा प्रसंग होता की माझं जे पहिलं पुस्तक आहे सावरकर समजून घेताना, तर हे पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित झालं. आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये नवलमल फिरोदिया म्हणून सभागृह आहे. तर त्या ठिकाणी अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत, जसे सावरकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, त्यानंतर डॉक्टर शुभा साठे, ज्या अतिशय ख्यातनाम लेखिका आहेत, ज्या सावरकर विचारांच्या अभ्यासक आहेत, त्यानंतर सात्यकी सावरकर, त्याचबरोबर प्रदीप रावतजी, जे पुण्याचे खासदार होते. तर अशा अनेक दिग्गज लोकांच्या आणि अभ्यासू लोकांच्या उपस्थितीमध्ये ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. तर ह्या पुस्तकाबद्दलची माहिती मी वेगवेगळ्या ठिकाणी देतच आहे. तर त्याबरोबर आपल्याला ही माहिती सुरुवातीला मी देतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आज जो मी विषय घेणार आहे, तो विषय आहे समाज क्रांतिकारक सावरकर. जर तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला जर पार्श्वभूमीवरती दिसत असेल, तर हे रत्नागिरीमधलं एक छायाचित्र आहे, म्हणजे फोटो आहे त्या काळामध्ये घेतला गेलेला. तर हा फोटोमध्ये तुम्हाला असं दिसतं की बरीचशी लोक जेवायला, म्हणजे असे पंक्तीमध्ये बसलेले आहेत, आणि ह्यामध्ये सावरकर सुद्धा आहेत मध्यभागी बसलेले, आणि त्यांच्या बाजूलाही आजूबाजूला बरीचशी लोक बसलेली आहेत. तर मित्रांनो, ही जी पंगत आहे किंवा हे जे जेवणाचं जी पंगत चालू आहे, तर ते म्हणजे आहे सहभोजन. तर आज जर तुम्ही बघाल तर आजच्या काळामध्ये ही गोष्ट आपल्याला फारशी विशेष वाटत नाही, कारण आज आपण सगळेच लोक एकत्र येतो, जेवतो, एकमेकाच्या हातचं खातो, एकमेकाच्या हातचं पाणी पितो. परंतु हा जो 100 वर्षापूर्वीचा काळ होता, म्हणजे 1925च्या दरम्यान रत्नागिरीमध्ये, तो काळ असा होता की पूर्ण भारतामध्ये अस्पृश्यता हा जो कलंक होता, हिंदू धर्माला लागलेला जो कलंक होता, हा अतिशय मोठ्या प्रमाणात पसरलेला होता. आणि त्याचं एक विशेष असं होतं की प्रत्येक जात स्वतःला उच्च समजायचं आणि स्वतःपेक्षा खालच्या जातीला ते नीच समजायचे. म्हणजे हा जो भेदभाव होता किंवा जातीभेद होता, हा अतिशय मोठ्या प्रमाणात होता आणि अतिशय कडक स्वरूपात तो केला जायचा, म्हणजे एकमेकाबरोबर केला जायचा. तर अशा काळामध्ये सावरकर अंदमानातून सुटून रत्नागिरीमध्ये आले. तर रत्नागिरीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारच्या राजकारणामध्ये भाग घेण्यावरती बंदी होती. तर ही बंदी असताना स्वातंत्र्यवीर सावरकर हे असं व्यक्तिमत्व होतं की जे कधीही स्वस्थ बसत नव्हते. आणि याच कारणामुळं सावरकरांनी त्या परिस्थितीमध्ये, म्हणजे रत्नागिरीमध्ये समाज राजकारणावरती बंदी होती त्यांच्यावरती, तर त्या परिस्थितीमध्ये त्यांनी विचार केला की आपल्याला काय करता येईल. तर त्यांनी असं ठरवलं की जे काही हिंदू धर्मातले हे जे दोष आहेत ते घालवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. याच कारणाने त्यांनी रत्नागिरीमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम चालू केले. तर सावरकरांचा स्वभाव असा होता की ते स्वतः कृतीशील होते, म्हणजे ते स्वतः आधी कृती करायचे आणि मग इतरांना सांगायचे. आणि त्याबरोबर त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते अतिशय प्रभावशाली होतं. कारण आपल्याला माहिती आहे की त्यांचं अगदी लहानपणापासून ते एका विशिष्ट ध्येयाने पछाडलेले होते. म्हणजे त्यांचं ध्येय होतं की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं, आणि त्यासाठी त्यांनी अभिनव भारत नावाची अतिशय मोठी क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती, ज्या संघटनेचे जाळे अवघ्या जगात पसरलेले होते. म्हणजे अगदी अमेरिका, युरोप खंड, त्यानंतर जपान, चीन, भारत, श्रीलंका, अशा वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचं हे सगळे अभिनव भारताचे जाळे पसरलेले होते. तर त्याच्यामुळे सावरकर हे अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व होतं, त्या काळातलं अतिशय सर्वमान्य असं व्यक्तिमत्व होतं. आणि सावरकरांनी जेव्हा रत्नागिरीमध्ये प्रवेश केला, तर तेव्हाही तिथेही तेच व्हायला लागलं की त्यांच्या आजूबाजूला लोक गोळा व्हायला लागले. त्यानंतर सावरकरांनी असं ठरवलं की आपण हा अस्पृश्यता जो कलंक आहे त्याच्यावरती काम करूया. तर त्याच्यामुळे त्यांनी त्या काळामध्ये एक सगळ्यात महत्वाचं काय जर काम केलं असेल, तर त्यांनी पतित पावन मंदिराची स्थापना केली रत्नागिरीमध्ये. तर पतित पावन मंदिर हे त्या काळातलं असं एकमेव मंदिर होतं पूर्ण हिंदुस्थानातलं की ज्या मंदिरामध्ये हिंदूंमधल्या सर्व जातींना मुक्त प्रवेश होता. म्हणजे हिंदूंमधला कुठल्याही जातीतला मनुष्य किंवा स्त्री जर त्या मंदिरात जाऊ इच्छित असेल तर त्यांना मुक्त प्रवेश होता. त्याबरोबर त्यांना काही जर पूजा अर्चा करायची असेल तर तेही ते करू शकत होते. म्हणजे हा जो काळ होता तो काळ असा होता की म्हणजे खूप सारी विषमता समाजामध्ये पसरलेली होती, आणि सावरकरांनी त्याच्यावरती प्रहार करायला सुरुवात केली.
तर मित्रांनो, त्यांना विरोध झाला असेल का? नक्कीच त्यांना अतिशय विरोध झाला. त्या काही-काही वेळा अशी परिस्थिती आली, की त्यांना काही लोकांनी वाळीत पण टाकलं होतं. परंतु तरी पण सावरकर आणि त्यांची जी पत्नी होती, ते दोघंही ह्या परिस्थितीशी लढत राहिले आणि समाजासाठी त्यांनी अनेक त्या ठिकाणी गोष्टी केल्या. दुसरं जर एक अतिशय महत्त्वाचं कार्य जर बघितलं, तर त्यांनी कोकणामध्ये जवळ-जवळ 500 पेक्षा जास्त विहिरी अस्पृश्यांसाठी खुल्या केल्या. आता ते सावरकरांची भाषा होती. सावरकर अस्पृश्यांना अस्पृश्य नाही म्हणायचे, त्यांना पूर्वास्पृश्य म्हणायचे ते. म्हणजे सावरकरांची धारणा अशी होती, की आता आपण त्यांना अस्पृश्य नाही म्हणलं पाहिजे. ते पूर्वीचे अस्पृश्य आहेत. म्हणजे पूर्वी ते अस्पृश्य होते. आता मात्र आपल्यामध्ये त्यांना आपण म्हणजे सगळ्या प्रकारची समानतेची आपण वागणूक देतोय. त्यामुळे सावरकर त्यांना पूर्वास्पृश्य म्हणायचे. तर सावरकरांचा जर तुम्ही कुठलाही लेख घ्या किंवा कुठल्याही त्यांच्या पुस्तकातून जर तुम्ही बघितलं, तर तुम्हाला असं दिसेल, की ते अस्पृश्य हा शब्द त्यांनी कधीही वापरलेला नाही. तर सावरकर दुसरं एक सावरकरांचं महत्वाचं एक असं होतं, की जसं मी म्हटलं कृतिशील होते ते. तर सावरकर जिथं राहायला होते रत्नागिरीमध्ये, त्या घराच्या बाहेर त्यांनी एक भंगी समाजाचे गृहस्थ होते. त्यांना उपहारगृह उघडायला मदत केली. उपहारगृह म्हणजे हॉटेल. तर त्या उपहारगृहामध्ये सावरकर त्यांच्याकडे जे भेटायला येणाऱ्या व्यक्ती असायच्या, त्यांच्याकडे भेटायला येणारे व्यक्ती पूर्ण भारतातून, महाराष्ट्रातून त्यांच्याकडे यायचे. तर सावरकर म्हणायचे, की चला तुम्हाला जर माझ्याशी चर्चा करायची असेल, माझ्याशी बोलायचं असेल, तर तुम्ही त्या उपहारगृहामध्ये चला माझ्याबरोबर. म्हणजे सावरकर त्यांना त्या ठिकाणी घेऊन जायचे उपहारगृहामध्ये आणि बरोबर त्या ठिकाणी चहा त्यांना घ्यायला सांगायचे किंवा बरोबर काहीतरी खायला सांगायचे. म्हणजे थोडक्यात काय, की ही जी त्यांची कृती होती, ती कृती अशी होती, की समानता म्हणजे ह्याच्यातून जो येणारा व्यक्ती आहे ना, त्या व्यक्तीच्या मनातही दुसऱ्या व्यक्तीबद्दल जर काही विषमता असेल किंवा जातीभेद असेल, तर तो जातीभेद त्याच्या मनातून तो गेला पाहिजे आणि तो कृतीतून गेला पाहिजे. तर ह्या कारणासाठी सावरकर स्वतः ती कृती करायचे. अजूनही त्यांचे बरेचसे त्या ठिकाणचे जे बऱ्याचशा ज्या त्यांच्या गोष्टी सांगितल्या जातात त्यानुसार ते ज्यावेळेस पूर्वास्पृश्य समाजाच्या वस्तीमध्ये जेव्हा जायचे तर त्यावेळेस ते आपल्या बरोबरच्या कार्यकर्त्यांना घेऊन जायचे. त्या कार्यकर्त्यांना त्यांच्या घरी ते पाणी प्यायला लावायचे किंवा त्यांच्या घरी ते खायला लावायचे, ज्याद्वारे त्यांच्या मनामध्ये म्हणजे प्रत्यक्ष असं नाही की बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा एखादं समाजकार्य करतो किंवा आपण समाजासाठी काहीतरी करायला बाहेर पडतो तर बऱ्याच लोकांचं एक असं असतं की दिखावा असतो. फक्त दिखावा म्हणजे काय, की केवळ प्रसिद्धीसाठी, म्हणजे एखाद्या गोष्टीतून मला प्रसिद्धी मिळावी म्हणून एक वरवर जे केलं जातं. पण प्रत्यक्ष माणूस तो त्याच्या आयुष्यामध्ये मात्र तो मनुष्य वेगळा असतो. पण सावरकरांचं वृत्ती अशी होती की सावरकर हे आपण म्हणूया की एक सरळ व्यक्तिमत्व होतं, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की एक रोखठोक आपण ज्याला म्हणू स्पष्ट असं जे म्हणतो स्पष्ट वक्तेपणा. आणि स्पष्ट वक्तेपणाच नाही तर स्पष्ट वागण्यातही ते तसेच होते. विशेष म्हणजे त्यांच्या घरी म्हणजे रत्नागिरी जिथं ते राहायला होते त्या घरात सुद्धा सगळ्या प्रकारच्या लोकांना मुक्त प्रवेश होता. म्हणजे अशा प्रकारचं त्यांच्या घरामध्ये असं भेदभाव नसायचा की नाही बाबा हा व्यक्ती आला तरच त्यांनी यावं, तमका व्यक्ती आला तर त्यांनी नाही आलं पाहिजे, अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव नव्हता. त्यांची जी पत्नी होती त्या सुद्धा घरामध्ये सगळ्या प्रकारच्या स्त्रियांना बोलवायचे, त्यांचं हळदी कुंकू करायचे, की ज्याद्वारे सगळ्यांमध्ये एकी निर्माण व्हावी, सगळ्यांनी एकत्र यावं. अशा प्रकारचे अनेक उपक्रम ते त्यावेळेस करायचे. आणि सावरकरांनी त्याच काळामध्ये अजून एक अतिशय महत्वाचा उपक्रम राबवला की जो आपल्याला माहिती आहे की 1905 साली सावरकरांनी पुण्यामध्ये विदेशी कपड्यांची होळी केली होती आणि जो लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीमध्ये तो उपक्रम किंवा कार्यक्रम झाला होता. तर सावरकर जेव्हा रत्नागिरीत आले तर तेव्हाही त्यांनी विदेशी जे कपडे आहेत किंवा विदेशी ज्या वस्तू आहेत त्याला विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की स्वदेशी वस्तू वापरल्या पाहिजे. तर त्यासाठी अक्षरशः आपल्याला माहिती आहे सावरकर किती मोठं व्यक्तिमत्व होते किंवा ते बॅरिस्टर झाले होते, ते लंडनमध्ये जाऊन आले, त्यानंतर अंदमानातला त्यांनी कारावास पण भोगून त्या ठिकाणी ते परत आले होते. तर असं असून सुद्धा सावरकर स्वतः हातगाडीवरती जे स्वदेशी कपडे आहेत किंवा स्वदेशी वस्तू आहेत ज्या आपल्या भारतीय कारागिरांनी बनवलेल्या आहेत, अशा वस्तू ते स्वतः हातगाडीवरती ठेवायचे आणि ते विकायला गल्ली बोळातून म्हणजे जे काही रत्नागिरीतले गल्ली बोळ आहेत त्याच्यामधून ते स्वतः फिरायचे आणि स्वतः विकायचे. म्हणजे त्यामुळं काय व्हायचं की जे काही कार्यकर्ते आहेत किंवा जे काही त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आहेत ते प्रेम करणारे लोक पण त्यांच्याबरोबर सामील व्हायचे आणि त्यांना साथ द्यायचे. आणि त्याच कारणाने सावरकरांचं जे म्हणणं असायचं किंवा सावरकर जे स्वतःचं म्हणणं मांडायचे किंवा सगळ्यांना समजून सांगायचे तर ते लोकांना पटायचं. त्याचं कारण असं की त्यांना माहिती होतं की हा व्यक्ती जो आहे तो जे बोलतो ते करतो, जे करतो ते बोलतो. त्यामुळं सावरकरांवरती त्यांचा विश्वास एकदम पक्का असायचा आणि सावरकर जे सांगतात ते योग्यच असेल आणि ते योग्यच सांगतील आपल्याला, हा विश्वासही त्यांचे जे अनुयायी होते तिथले किंवा त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांच्या मनामध्ये तो विश्वास असायचा. तर सावरकरांनी आपण जर तुम्ही वाचला असाल तर सावरकर म्हणतात की मी जी समुद्रात जी उडी मारली ती उडी एक वेळ तुम्ही विसरला तर तरी चालेल, पण मी जे समाजकारणाचं जे काम केलंय
किंवा जे मी विषमता नष्ट करण्याचं जे काम केलं ते काम मात्र तुम्ही कधीही विसरू नका. तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की आजही आपण जेव्हा बघतो की अ, जो हिंदू धर्म आहे, आपला हिंदू समाज आहे, हा हिंदू समाज भले त्यावेळेसच्या काळामध्ये जे काही समजा स्पर्शबंदी किंवा रोटीबंदी किंवा पेटीबंदी ह्या ज्या गोष्टी होत्या, त्या कदाचित आज थोड्याशा मागं पडल्या आहेत. म्हणजे आज काय आपण फारसा विचार करत नाही, की आपण जेवण कुठं करतोय, कुणाबरोबर करतोय, बरोबर? किंवा पाणी कुठं पितोय, कुणाबरोबर पितोय. किंवा इव्हन लग्न करताना पण आपण समजा कुठल्या मुलीबरोबर करतोय, आपल्या जातीतली आहे का दुसऱ्या जातीतली आहे. आजकाल थोडंसं हेही सुरू झालं, की आपल्या जाती सोडून दुसऱ्या जातीतल्या पण मुली आपण करून आणतोय. पण अजूनही म्हणजे सावरकरांचा जो उद्देश होता, म्हणजे सावरकरांनी तब्बल 10 ते 12 वर्ष जे रत्नागिरीमध्ये कार्य केलं, ते रत्नागिरीतलं जे कार्य होतं त्यांचं कार्याचा मुख्य होता उद्देश असा होता की हिंदूंचं संघटन करणं. त्याचं कारण असं की त्यांनी ओळखलं होतं, त्याच काळामध्ये मुस्लिम लीग अतिशय प्रबळ झाली होती आणि फुटीची जी बीज आहे, म्हणजे फुटीरतेची जी बीज आहे ना, ती भारतात रोवायला सुरुवात झाली होती. तर अशा वेळेस सावरकरांच्या लक्षात आलं की हिंदू जर संघटित नसेल किंवा हिंदू जर एकत्र नसेल तर भारताला फक्त स्वातंत्र्य मिळून फारसा उपयोग होणार नाही. कारण अ, हे खरं आहे की त्यांचं जे क्रांतिकारी संघटना होती किंवा त्यांचं जे मूळ स्वभाव होता, तो स्वभाव हाच होता की भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्यासाठी ते कायमच प्रयत्न करत राहिले. परंतु त्यांना मधल्या काळामध्ये एक असंही लक्षात आलं की नुसतंच स्वातंत्र्य मिळून काही फायदा होणार आहे. कारण जे स्वातंत्र्य ज्यावेळेस आपल्या हातामध्ये येईल, तर ते स्वातंत्र्य हाताळण्याची ताकद असणारी पिढी किंवा ताकद असणारे तरुण किंवा ताकद असणारी त्या काळातली जी लोकं आहेत, तर ती पण तयार पाहिजेत. तर ती जर तयार नसतील किंवा त्यांच्यामध्ये एकी नसेल, तर पारतंत्र्य म्हणजे जे काही स्वातंत्र्य आपल्याला मिळालंय, ते परत पारतंत्र्यामध्ये रूपांतरित व्हायला फारसा वेळ लागणार नाही. तर त्यामुळं सावरकरांनी तेव्हाही सांगून ठेवलं, की अ, हिंदूंनी एकमेकाकडे बघताना फक्त हिंदू म्हणून बघावं. म्हणजे त्यांनी हिंदुत्व नावाचा एक ग्रंथही त्याच काळामध्ये त्याच दरम्यान त्यांनी लिहिला, साधारण 1923-24 मध्ये. तर सुनील, हा ये माझं जरा व्याख्यान चालू आहे. हा ये तू आतमध्ये. ठीक आहे, फक्त आवाज नको करू. हा माफ करा थोडस जरा. तर हिंदुत्व हा जो ग्रंथ त्यांनी 1923 साली लिहिला, तर त्या हिंदुत्व ग्रंथामध्ये त्यांनी हिंदू शब्दाची जी व्याख्या केली, त्या व्याख्येमध्ये ते म्हणतात की सिंधू सागरापासून म्हणजे अ, ते थेट दक्षिणेपर्यंत जो व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीची ही पुण्यभूमी आहे आणि पितृभूमी आहे. पितृभूमी म्हणजे आपले पूर्वज याच ठिकाणी जन्मले आणि याच ठिकाणी वाढले. तर त्यानंतर पुण्यभूमी म्हणजे आपल्या सगळ्यांचे जे पुरुष आहेत, महापुरुष आहेत किंवा आपण सगळ्यांना ज्यांना देव मानतो, संत मानतो, मोठे साधू पुरुष मानतो, त्यांचाही जन्म ह्याच भूमीमध्ये झालेला आहे. तर असे जे आहेत ते सगळे हिंदूच आहेत. तर त्यांच्या हिंदूंच्या व्याख्येमध्ये हिंदू धर्म, त्याच्यानंतर शीख आपण जे म्हणतो, जैन, बौद्ध, आदिवासी ही सगळी लोक त्यांच्या व्याख्येमध्ये येतात आणि त्यांचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या लोकांनी एक एकत्र यायला पाहिजे आपल्या राष्ट्राच्या उत्थानासाठी किंवा राष्ट्राच्या भल्यासाठी. तर त्यामुळं आजही आपण जेव्हा आजूबाजूची परिस्थिती बघतो, आपल्यामध्ये जे काही फुटीरता आहे किंवा आपल्यामध्ये जो काही स्वार्थ आहे आपण म्हणूया, की आपण बऱ्याच वेळा आपण एकमेकाच्या अडीअडचणीला धावून जात नाही. किंवा जसं मांढरे सर आता थोड्या वेळापूर्वी सैनिकांबद्दल बोलत होते. खरं आहे, सैनिक जो आहे, जवान जो आहे आपल्या देशाचा, तर तो आपल्या सीमेवरती स्वतःची छाती गोळीच्या समोर ठेवून उभा आहे. म्हणून मित्रांनो, आज तुम्ही, मी सगळे आपण आपलं कुटुंब जे आहे ते अतिशय सुखाने जगू शकतोय. सुखाने आपण 2 वेळचं जेवण करतोय, घास घेतोय आणि इतरही अनेक गोष्टी आपण थोडक्यात आयुष्य मजेत घालवतोय. तर याचं कारणच ते आपले सैनिक आहेत. मग आपण त्या सैनिकांचं जे ऋण आहे किंवा त्या सैनिकांसाठी आपण प्रत्यक्ष काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे मला आनंद वाटतो की जय हिंद फाउंडेशन आणि त्याच्यावरती अतिशय चांगलं काम करतात. तर सावरकर देखील सैनिकांवरती अतिशय प्रेम करायचे. म्हणजे सावरकरांनी तर अक्षरशः 1938 साली जे ब्रिटिशांचं भारतीय सैन्य होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सैनिकीकरणासाठी त्यांनी आवाहन केलं लोकांना आणि त्या कालावधीमध्ये त्यांच्या आणि हिंदू महासभेच्या प्रयत्नातून खरोखर खूप मोठ्या प्रमाणात सैनिकीकरण झालं. म्हणजे मला असं आठवतं की मागच्या व्याख्यानामध्ये मी त्याच विषयावरती बोललो होतो. पण जे सावरकरांचा जो म्हणजे जो मूळ पिंड होता ना, तो समाज क्रांतिकारक होते. ते म्हणजे जसे ते राजकीय क्रांतिकारक होते किंवा ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी उठाव केला होता. तशाच प्रकारे त्यांनी जे भारतीय समाजातले जे रूढी आहेत, अनिष्ट रूढी आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्याच्यावरती अतिशय कठोर प्रहार केला.
म्हणजे अं, मित्रांनो, एक अतिशय त्या काळातल्या एक अतिशय वाईट गोष्टी अशा होत्या की पोर्तुगीज लोक असतील किंवा ख्रिश्चन लोक असतील, ते अक्षरशः गावातला जो तलाव असेल किंवा विहीर असेल ज्याच्यावरून लोक पाणी भरतात, त्याच्यामध्ये एखाद्या ख्रिश्चन मिशनरीनी एक पावाचा तुकडा जरी टाकला तर ते अख्खच्या अख्खं गाव बाटून टाकायचे. म्हणजे त्याचं कारणच होतं की हिंदू लोकांमध्ये तशा अंधश्रद्धा होत्या की आपण कोणाच्या तरी हातचं जर खाल्लं किंवा कोणाच्या तरी म्हणजे परकीय धर्माच्या हातचं जरी खाल्लं तर आपला धर्म बाटतो, अशा प्रकारचे अक्षरशः. आणि त्या कारणामुळे आपल्या धर्माचं खूप नुकसान झालं. म्हणजे त्या काळामध्ये असंख्य, म्हणजे कितीतरी संख्येने लोक आपल्या धर्मातून त्या धर्मामध्ये गेले. तर याच्यामुळे काय होतं की भले म्हणजे सावरकर हेही सांगतात की संख्याबळ हेच मुख्य बळ आहे. आणि सावरकर सांगतात की धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर. म्हणजे ज्यावेळेस आपल्या धर्मातून लोक दुसऱ्या धर्मामध्ये जातात, तर त्या ठिकाणी ते राष्ट्रही बदलणं किंवा राष्ट्राची फाळणी होणं, राष्ट्राचे तुकडे होणं ही शक्यता खूप वाढते. आपण हे सगळं अफगाणिस्तानच्या रूपामध्ये, पाकिस्तानच्या रूपामध्ये, बांगलादेशच्या रूपामध्ये जे काही आपल्याला थोडंफार माहिती आहे त्यानुसार आपल्याला दिसलेलं आहे की कशा प्रकारे धर्मांतर झाल्यामुळं राष्ट्रांतर म्हणजे राष्ट्र बदललं गेलं, राष्ट्राचा भूगोल बदलला गेलेला आहे. की आपला हा जो भारत होता हा अखंड भारत होता. या भारताचा जो विस्तार होता तो अतिशय मोठा होता. परंतु हिंदू धर्मातले जे दोष होते किंवा हिंदू धर्मातला जो जातीभेद होता, त्या जातीभेदाचा फायदा इतर धर्मांना आपोआपच झाला. तर या ठिकाणी आज सावरकरांची जयंती आहे. म्हणजे मला असं वाटतं की सावरकरांची जयंती आहे म्हणून आपण फक्त सावरकरांचा विजय असो किंवा सावरकरांचं आपण या ठिकाणी घोषणा देतो मोठ्या मोठ्याने. परंतु आपण जर सावरकरांच्या चरित्राचा जर खोलात जाऊन जर अभ्यास केला ना, तर सावरकरांनी जे हिंदू संघटनाचं जे मुख्य काम केलेलं आहे किंवा हिंदूंना एकत्र येण्यासाठी त्यांनी सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं की हिंदूंनी विज्ञानवादी बनलं पाहिजे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सावरकर तर सरळ सरळ सांगतात की जे ग्रंथ आहेत, आपले जे पौराणिक ग्रंथ आहे ना, त्या ग्रंथांना तुम्ही प्रामाण्य मानू नका. म्हणजे ज्या ग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे ना ते जसंच्या तसं तुम्ही खरं मानू नका किंवा जसंच्या तसं त्याला तुम्ही फॉलो पण करू नका, त्याच्या मागे जाऊ नका तुम्ही. ते म्हणतात की तुम्ही बुद्धी प्रामाण्यवादी व्हा. म्हणजे तुमची जी बुद्धी सांगते किंवा तुम्ही तुमच्या बुद्धीला आव्हान करा किंवा तुमचे जे काही तुमच्या समोर येत आहे गोष्ट त्याला तुम्ही स्वतःच्या बुद्धीच्या द्वारे आव्हान द्या तुम्ही, की तुम्ही विचारा हे योग्य आहे का अयोग्य आहे का. जसं आता मांढरे सर आता ज्या सैनिकांच्या विधवा स्त्रिया आहेत त्यांच्याबद्दल बोलत होते, ते मांढरे सर बरोबरच सांगत होते. कारण आपल्या समाजामध्ये अजूनही विधवा स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे समाजाचा तो चांगला नाहीये. मग ते सैनिकांच्या जरी विधवा स्त्रिया असल्या किंवा इतर कोणाच्या जरी असल्या तरी, तर त्याच्यामुळे तो दोष जो आहे तो घालवणं 100% गरजेचं आहे. कारण एखाद्या स्त्रीचा जर पुरुष जर आपल्या सीमेवरती जर लढता लढता जर हुतात्मा झाला तर त्या स्त्रीचा त्याच्यामध्ये काहीही दोष नसतो. त्याच्यामध्ये त्या स्त्रीकडं म्हणजे आपण म्हणतो ना की तिचा काही दोष असल्यासारख्या नजरेने बघणं हे सुद्धा अतिशय चुकीचं आहे. तर त्याच्यामुळं ती गोष्ट किंवा तो दोष घालवण्याचं काम जय हिंद फाउंडेशन जे करते ते अतिशय कौतुकास्पद काम आहे. आणि मला वाटतं की अजूनही बऱ्याच गोष्टींवरती आपलं काम होणं गरजेचं आहे. जे मला असं वाटतं की आपण सावरकरांनी जे सांगितलेलं आहे की प्रत्येक हिंदूने दुसऱ्याकडे बघताना फक्त हिंदू म्हणून बघावं. पण आजही आपण जातीच्या याच्यातून बरेचसे लोक अजूनही बाहेर आलेले नाही. म्हणजे समजा ब्राह्मण समाज असेल तो बघतो की ब्राह्मण समाज, मराठा समाज असेल तर मराठा, कुणबी असेल तर कुणबी, माळी असेल तर माळी. बऱ्याच वेळा आपण महापुरुष पण वाटून घेतलेले आहेत. म्हणजे समजा महात्मा फुले फक्त माळी समाजाचे, स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त ब्राह्मण समाजाचे, आंबेडकर फक्त दलित समाजाचे. म्हणजे आपण हे केलंय काय? म्हणजे आपण एक प्रकारे जे मोठे लोक आहेत त्या मोठ्या लोकांनी जातीभेद नष्ट करण्याचा समाजामध्ये प्रयत्न केला होता. पण आपण मात्र काय केलं, आपण त्या महापुरुषांनाच वाटून घेतले. म्हणजे समजा सावरकरांचे जर चांगले काही विचार असेल तर दुसऱ्या जातीचे लोक म्हणतील ते ब्राह्मण होते, आम्हाला काय त्यांचा विचार घ्यायचा नाही. आंबेडकरांचे पण खूप चांगले विचार आहे. आंबेडकर तर अतिशय थोर व्यक्तिमत्व होते, त्यांनी अतिशय चांगले पुस्तकं लिहिली, भरपूर त्यांनी गोष्टी सांगितल्या. पण जे विनाकारण त्यांचाही द्वेष केला जातो काही ठिकाणी. त्यांचेही जर चांगले विचार असेल तर ते न घेता त्या काहीतरी वेगळ्याच प्रकारे त्यांच्यावरती टीका केली जाते. महात्मा गांधी, आज बऱ्याच लोकांना असं वाटतं की महात्मा गांधी आणि सावरकर यांचं अतिशय जबरदस्त शत्रुत्व होतं असं काही लोक विचार करतात. पण मित्रांनो, हे खरं नव्हतं ऍक्च्युली. महात्मा गांधी जेव्हा रत्नागिरीमध्ये सावरकरांना भेटायला गेले त्यावेळेस ते स्वतःच्या पत्नीबरोबर गेले, कस्तुरबा गांधींबरोबर. तर रत्नागिरीमध्ये महात्मा गांधी आणि सावरकर हे एकमेकाला अगदी लंडन पासून ओळखत होते. म्हणजे सावरकर जेव्हा 1906 ते 1910 पर्यंत लंडनमध्ये होते त्या काळापासून महात्मा गांधी आणि सावरकर एकमेकाला ओळखत होते आणि ते दोघं एकमेकाचा खूप आदर करायचे. फक्त त्यांचे विचार जुळत नव्हते एवढं मात्र खरं. दोघांचे विचार अतिशय विरुद्ध होते. पण तरी पण मित्रांनो, जेव्हा गांधीजी रत्नागिरीमध्ये आले
तर त्यांनी स्वतःच्या पत्नीसमोर सावरकर जे कुटुंब आहे किंवा सावरकर पती पत्नी जे आहेत त्यांचं अतिशय कौतुक केलं आणि कस्तुरबा गांधींना सांगितलं की सावरकरांची जी पत्नी यमुनाबाई त्यांच्या तू पाया पड. पाया का पड की 14 वर्ष सावरकर स्वतःच्या घरापासून दूर अंदमानामध्ये होते. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या स्त्रीनी धीर न सोडता देशासाठी सुद्धा त्यांनी कार्य करत राहिले. त्याच्यामुळे ही जी सावरकरांची पत्नी ती खूप आदरणीय आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्या पाया पडूया, आपण त्यांना नमस्कार करूया. तर म्हणजे अशा प्रकारे त्यांचे विचार जरी जुळत नसले तरी गांधीजींना सावरकरांच्या कार्याबद्दल आदर होता एवढं तर नक्की, आणि सावरकरांनाही गांधीजींच्या. त्यामुळं मला असं वाटतं की बऱ्याच वेळा आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी, म्हणजे समजा आज हिंदूंमध्ये आहेत जाती, बरोबर, आपण लगेचच काय जाती नष्ट करणं आपल्याला शक्य नाही. हिंदूंमध्ये अनेक जाती आहेत, बरोबर, पण जाती जरी असल्या तर आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी हे शस्त्र वापरलं जातंय असं मला वाटतं. म्हणजे कारण तुम्ही ज्या व्यक्तिमत्वाचा आदर करता, ज्या महापुरुषाचा आदर करता, त्या महापुरुषाचा बद्दल काहीतरी विचित्र वेगळं बोललं जातं, ज्याद्वारे तुमच्या मनामध्ये ज्या समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये एक वेगळी भावना तयार होते आणि तिथेच आपल्यामध्ये फूट निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मित्रांनो, हा जो विचार आहे ना, हिंदू संघटकाचा जो विचार आहे, तो सावरकरांचा विचार खूप मोठा आहे. कारण आपण जे म्हणतो की हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, त्याचा अर्थ काय की ज्यावेळेस हिंदू समाज हा एकत्र होईल, ज्यावेळेस सगळ्या जातीपाती, आपल्यातले भेद, आपल्यातले जे काही विचारांचा जो वेगळेपणा, विचार हे वेगळे असतातच, असं काही सगळ्यांचेच विचार सारखे असतील असं होऊच शकत नाही. परंतु हे सगळं असून सुद्धा आपण ज्यावेळेस राष्ट्रकार्यासाठी, म्हणजे देशासाठी आपण जेव्हा एकत्र येऊ एक हिंदू म्हणून, त्यावेळेस मला असं वाटतं की आपला देश आज, तसाही आपला देश 5 क्रमांकावरती आलेला आहे जगामध्ये, पण आपल्या देशाला एक क्रमांकावरती आपल्याला जायचंय. तर ते जर जायचं असेल तर आपल्याला हिंदूंना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. कारण तुम्हाला सांगतो की जी फुटीरतेची जी बीज आहेत, कसं असतं की काही स्वार्थी लोकांचे उद्देश वेगळे असतात, बरोबर. काही स्वार्थी लोकांना स्वतःचा फक्त स्वार्थ साधून घ्यायचा असतो आणि ते स्वार्थ साधताना ते तुमच्यामध्ये वेगळ्या प्रकारे फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्याच्यामुळे हे आपण लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण सावरकरांचा आदर्श ठेवतोय किंवा आपण सावरकरांबद्दल बोलतोय किंवा सावरकर आपण वाचतोय, तर हे वाचताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सावरकरांचा जो उद्देश होता ना, तो अतिशय वेगळा होता. सावरकरांना जे घडवायचं होतं ते अतिशय वेगळं होतं. आणि सावरकरांचं म्हणणं जे होतं की हा भारत हे जे आहे, भारत हे अतिशय जुन्या काळापासून एक राष्ट्र आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये आपल्याला बऱ्याच लोकांनी एक गैरसमज निर्माण केला की नाही, भारत हे अनेक तुकड्या तुकड्यांनी बनलेले राज्य होते, संस्थान होते. तर त्याच्यामुळं आपल्याला हा जो गैरसमज तयार केला गेला होता त्याच्यावरती सावरकरांनी खूप प्रहार केला आणि सावरकर म्हटले की नाही, आपण हे जे भारत आहे हा अतिशय पुरातन काळापासून आपण एक राष्ट्र आहोत आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये राष्ट्र म्हणून जगण्याची किंवा राष्ट्र म्हणून पुढे जाण्याची जी ताकद आहे ती आहे. परंतु ती कधी, ज्यावेळेस आपण सगळे एक राहू किंवा आपल्यामध्ये एकी राहील. आपण एकीचा अर्थ काय की आपल्यातले जे भेद आहेत ना, त्या भेदांना बाजूला ठेवून एका विशिष्ट गोष्टीसाठी म्हणजेच राष्ट्रासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. तर मित्रांनो, मला असं वाटतं की अजूनही आपल्या मनामध्ये कुठंतरी एक भेद असतील एकमेकाबद्दल, कोणत्याही कारणाने, पूर्वी काही घडून गेलेल्या घटना असतील किंवा आता घडत असलेल्या घटना असतील किंवा अजून वेगवेगळे काही कारणं असतील त्याला. तर मला असं वाटतं की ते सगळं आपण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकमेकाकडे फक्त हिंदू बघायला. तर मग आपल्यामध्ये एकी करा आधी. आपण म्हणतो की नाही, मला दुसऱ्यांशी एकी पाहिजे, पण दुसऱ्यांशी आपल्याला एकी पाहिजे असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपण आपल्यामध्ये एक आहोत का, हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे एकमेकाला. आणि ज्यावेळेस आपण एकमेकामध्ये एक होऊ ना, त्यावेळेस जी बाहेरची लोक आहेत ती सुद्धा आपल्याबरोबर एकी करायला धडपडतील. कारण का, कारण त्यांना तुमच्याविषयी विश्वास निर्माण होईल की नाही, ही सगळी लोक एकत्र येतात, त्याच्यामुळं आपण पण यांच्याशी आपण एकी केली पाहिजे. त्यामुळे सावरकर जे म्हणतात ना, की सावरकर म्हणतात की आपण दुसऱ्यांकडे एकीची भीक नाही मागितली पाहिजे. म्हणजे आपण काँग्रेसचा जर तुम्ही विचार केला तर काँग्रेसने दीर्घकाळ काय केलं की एकीची भीक मागितली. पण सावरकर म्हणतात एकीची भीक नका मागू, अभिमानाने राहा, स्वाभिमानाने राहा आणि पुढे जा. तर ह्या ठिकाणी मला जे मांडायचं होतं ते मी मांडलंय. तर मांडे सर, माझं झालंय बोलून. धन्यवाद. सावरकर समजून घेताना ही पुस्तकं घ्यायची असल्यास स्क्रीनवरील क्रमांकावर संपर्क साधावा किंवा ॲमेझॉनवर जाऊन सावरकर समजून घेताना असं शोधावं, सर्च करावं. आणि संपर्क क्रमांक आहे 9766 1838 57 9766183857.